दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडत कार्यक्रमात मोठा गोंधळ निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यात परस्पर बदल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात निवडणूक अधिकारी भारत गुंड, अधिकारी रजपूत आणि ग्रामसेवक विजय अहिरे उपस्थित होते. 17 सदस्यांच्या ग्रामपंचायतीसाठी आरक्षण जाहीर करताना सुरुवातीला 10 जागा महिलांसाठी आरक्षित असल्याचे सांगण्यात आले. मात्र नंतर चूक झाल्याचे सांगत हा आकडा 9 करण्यात आला. हा बदल ग्रामस्थांसमोर न करता परस्पर केल्याचा आरोप उपस्थितांनी केला. प्रभागनिहाय लोकसंख्या आणि आरक्षणाबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याची तक्रारही करण्यात आली. विशेषतः प्रभाग क्रमांक 6 मध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या नसताना त्या जागेसाठी आरक्षण ठेवण्यात आल्याने ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप घेतला. याबाबत हरकत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला आरक्षणाच्या सोडतीतही गोंधळ झाला. प्रभाग क्रमांक 2 ला महिला आरक्षण देण्याची मागणी होत असताना चिठ्ठीद्वारे प्रभाग क्रमांक 1 ला अतिरिक्त सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झाले. त्यामुळे त्या प्रभागातील 3ही जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या. मात्र नंतर त्यातील एका जागेचे आरक्षण बदलून सर्वसाधारण घोषित करण्यात आल्याने वाद निर्माण झाला. यावेळी सरपंच रामा महात्रे, नरेश पाटील, अमित मोहिते, मनोहर सकपाळ, राम नागती, विनायक पवार, मनोहर सुर्वे, TR पाटील, तुषार शिंदे, गुणाजी पोटफोडे यांच्यासह ग्रामस्थ व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्याच वरसे ग्रामपंचायतीत हा संपूर्ण गोंधळ झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. महिला आरक्षणामुळे इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली असून आगामी निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणावर तहसीलदार किशोर देशमुख कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.